संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. इहलोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेने कदा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. नामा म्हणे गाय दूध एक सार, नामा म्हणे गाय दूध एक सार. साधू निरंतर वर्ते जैसा, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या. जय जय स्वसमवेद्यात्मरूपा. देवा तूची गणेशु सकलार्थमती प्रकाशु, मने निवृत्तिदासु अवधारी जोजी. हे शब्द ब्रह्मा शेष, तेची मूर्ती सुवेश. तेथ वर्ण वपु निर्दोष मिरवितसे. स्मृती तेची अवयव, देखांगिक भाव. तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा. अष्टादश पुराणे तेची मणिभूषणे. पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची. पदबंधनागर तेची रंगाथिले अंबर. जेत साहित्यवाने सपुर उजाडाचे. देखा काव्य नाटका जे निर्धारिता स कौतुका. त्याची ऋणझुनती शुद्र घटिका अर्थध्वनी. नाना प्रमेयांचे परी निपुणपणे पाहता कुसरी. दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. तेत व्यासदिकांची यामती तेची वेकला मिरविती. चोखाळपणे झळकती पल्लव सडका. देखा षडदर्शने मणिपती तेची भुजांची आकृती. म्हणवनी विसंवादे धरती आयुधे हाती. तरी तर्क तोची परशु नीती वेदांकुशु. वेदांत तु महारसु मोदुक मिरवे. एके हाती दंत स्वभावता खंडित. बौद्ध मत संकेत वार्तिकांचा मग सहजे सत्कार वादू. पद्मकर वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धो अभय हस्तू. देखा विवेकवंत सुविमळू तोची शुंडादंड सरळू. जेत परमानंद केवळू महासुखाचा. तरी संवाद तोची दर्शनू जो समता शुभ्रवर्णू. देवो उन्मेष सूक्ष्मक्षणू विघ्नराजू. मज व गमलिया दोन्ही मीमांसा श्रवण स्थानी. बोधमदामृत मुनी अली सेविती. प्रमय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैत तेची निकुंभ. सरिसे एकवट तैभ मस्तकावरी. उपरी दशोपनिषदे जे उदारे ज्ञान मकरंदे. तिये कुसुमे मुकुटे सुगंधे शोभती भली. अकार चरण युगल उकार उदर विशाल. मकार महामंडल मस्तकाकारे. हे तिन्ही एकवटले तेत शब्द ब्रह्म कवडिले. ते मी गुरु कृपा न मिले आदि बीज. आता अभिनव भागविलासिनी. जय चातुर्यार्थ कला कामिनी. ते शारदा विश्वमोहिनी. नमस्कार लिमिया मज हृदय सद्गुरु. जेने तारलो हा संसार पुरु. विशेष अत्यादुरु विवेकावरी. तैसे डोळ्या अंजन भेटे. ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे. मग वास पाहिजे तेत प्रगटे महानिधी.
का चिंतामणी आलिया हाती, सदा विजयवृत्ती मनोरथी. तैसा मी पूर्ण काम निवृत्ती, ज्ञानदेव म्हणे नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, ओ निवृत्ती उदारा सोपान देवा. देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने. मुक्ताबाई नमो पावने. आद्यत्रय जरणी देवाची, जगदोद्धारा लागे धरिला अवतार, मिरविला बडीवार सिद्धाई. निळा शरणांगत म्हणवी आपुला, संती निरविला देवनी हाती. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, कलियुगी विठ्ठला विठ्ठला. हरे विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत भगवत चरणारविंदे कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग आद्य कवी आद्य संत परमार्थाने भक्तीने असलेले पूर्ण व्यवहारिक जीवन, भक्तीला एकरूप साध्यत्वाला प्राप्त करून देऊन ज्यांनी आपले जीवन ईश्वर चरणी समर्पित केलं असे नामदेव महाराज. नामदेव महाराजांचा हा 4 चरणाचा संत महात्म्य, त्यांच्या संगतीने मनुष्य जीवनाला मिळणारा जो सुखाचा लाभ, ते सुख कसं असतं, अर्थात ते सुख प्राप्त झाल्यानंतर मनुष्याच्या जीवनामध्ये काय बदल घडतो आणि आपण त्या सुखाच्या प्रयत्नानंतर आम्हाला ते सुख मिळेल का, एक आणि ज्यांच्या संगतीमध्ये ते सुख मिळतं ते साधू संत महात्मे या मृत्यूलोकांमध्ये कलियुगामध्ये थोर आहेत असं महाराज म्हणतात. आणि म्हणून साधू संत हे थोर केव्हा होत असतात, जेव्हा मनुष्य देहातील असणारे जे विकार आहेत, दुष्प्रवृत्ती जे आहेत, अर्थात मनुष्य जीवन ज्याने बर्बाद होतं असे असणारे जे विचार आहेत, ते विचार जेव्हा दुर्मुख होतात, विन्मुख होतात, तेव्हा मनुष्याला खऱ्या शांतीचा, खऱ्या सुखाचा लाभ होतो. शरीरावरची आसक्ती, शरीरावरचा अहंकार हा जोपर्यंत आहे तोपर्यंत खरं असणारं जे सुख, शाश्वत असणारं सुख हे मनुष्याला प्राप्त होत नाही. आणि म्हणून नामदेव महाराज म्हणतात, जसं गाय म्हटल्यानंतर गायला आधार प्रमाण हे दूध आहे, तसं साधू संत ऋषी महात्मा यांना आधार, यांचं जीवन, पवित्रता, यांचं आचरण हे त्यांच्या असणाऱ्या वर्तणुकीवरती अवलंबून आहेत असं नामदेव महाराज या अभंगामध्ये सांगतात. विठ्ठल विठ्ठल प्रतिवर्षाप्रमाणे हा सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आपल्या मंदिरामध्ये प्रस्थापित होत असतो. भगवान श्री पांडुरंग परमात्मा साक्षात स्वयंभू रूपामध्ये या ठिकाणी आहेत. त्यांच्या दर्शनाने, त्यांच्या नामस्मरणाने आणि हरीच्या असणाऱ्या कीर्तनाने
या निमित्ताने आपण एकत्र या ठिकाणी जमतो आणि त्या भक्तीचा आनंद आपण एकत्र राहून तो घेत असतो. गेल्या 2 महिन्यापूर्वी भगवान श्री पांडुरंगरायांचा मोठा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. अखंड हरिनाम सप्ताह, सुशोभित आहे दिशा, सुंदर असं वातावरण, सुंदर असं रमणीय स्थान, सुंदर असं वैभव, सुंदर असा उत्साह, सुंदर अशी चालना, सुंदर असं योग्यतेचा सन्मान आणि परमार्थाची जी लक्षणं आहेत ती लक्षणे तंतोतंत पालन करण्यात आले. आणि पालन केल्यानंतर जो आनंद सर्वांना प्राप्त झाला तो भूतो न भविष्यती. म्हणून या महाराष्ट्रामध्ये, पृथ्वीवरती जे काही सप्ते होत असतात त्या सप्ताहामध्ये आपल्या गावातील परंपरा, आपल्या गावातील असणारं सतत ध्यान, सतत चिंतन, संत संग, संत महात्म्यांची असणारी भूमी आणि त्यापासून निर्माण होणारी एक चेतना, म्हणून आपल्या गावाचं जे काही नाव आहे ते महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणून प्रत्यक्ष आपण त्याची प्रचिती घेतली, अनुभव घेतला, अनुभवाचे बोल आपण कीर्तनामध्ये ऐकलेत त्या सप्ताहामध्ये. अर्थात जी परंपरा उज्ज्वल म्हणण्याचं कारण मंदिरं पुष्कळ आहेत, गावोगावी मंदिरं पुष्कळ आहेत. जसं गणपती प्रतिष्ठान म्हटल्यानंतर गणेश चतुर्थीला गणपती उत्सवामध्ये आपण मूर्ती आणतो, पण त्याच्यामध्ये काय आहे, थोडी संकुचित भावना असते मनुष्याची. आता मंडळ स्थापन केलेले जात असतात. अमुक अमुकचं मंडळ म्हणतं आमचा गणपती मोठा आहे, 10,000चा आहे. दुसऱ्या गल्लीतील दुसरं मंडळ म्हणते तुमचा 10,000चा असेल, आमचा 20,000चा गणपती आहे. म्हणजे गणपतीचे भाव लावले जातात. गणपतीचे भाव लावले जातात. आमची मूर्ती सुशोभित आहेत. आमच्यासारखं डेकोरेशन कुणाचं नाही. पुण्यासारखं असणारं क्षेत्र, पुण्यामध्ये गणपती उत्सवामध्ये गर्दी का जमते हरीश भाऊ? त्याचं कारण एकच आहे, गणपतीच्या दर्शनाकरता नाही येत कोणी. हजारो लाखो लोक पुण्यामध्ये येतात, परदेशातील लोक येतात, प्रत्येक राज्यातील लोक येतात. तर खरंच सांगा, गणपती दर्शनाकरता येतात का? नाही नाही नाही. ते येतात कशाकरता? पुण्यातील वैभव पाहिला, डेकोरेशन पाहिला, पुण्यातील आरास पाहिला. ते पुण्यातील गणपतीसमोर असणारी जी मंडळं आहेत त्यांचा आदर्श त्यांनी त्यांच्या कलेने त्या गणपतीसमोर किती मोठा आरास सजवलेला आहे, सजावट कशा प्रकारची केलेली आहे. आणि जगाच्या पाठीवरती अर्थात मग त्या ज्या मंडळांचं ज्यांचं नाव निघेल ते बक्षीस समारंभ केले जातात. एखाद्या बुकमध्ये त्यांचं नाव हे दिलं गेलं जात असतं. ते वैभव वाढवत असतं. तुम्हाला गणपतीची उपासना करायची असेल तर जसा मोठा गणपती काय, लहान गणपती काय, किंवा आपल्या देवारतील असणारा लहान गणपती काय, देव तोच आहे. त्याच्या प्राप्तीकरता साधना तीच आहे. आणि तो जंगलातही प्राप्त होतो, तो मंदिरातही प्राप्त होतो आणि तो तुमच्या हृदयामध्ये सुद्धा प्राप्त होत असतो. म्हणून देखावे वेगळे, सजावट वेगळी आणि भक्ती वेगळी. म्हणून मला एवढं सांगायचं आहे, भक्ती करण्याकरता मंदिरे आवश्यक आहेत, पण आपलं वैभव फार वेगळं आहे. कारण आपली जी भूमी आहे, आपलं जे अधिष्ठान आहे, आपलं जे प्रतिष्ठान आहे, हे प्रतिष्ठान या ठिकाणी पुण्याच्या जोरावरती, आचरणाच्या जोरावरती, नामस्मरणाच्या जोरावरती ते आधारित आहेत. आणि म्हणून 13-13.5 कोटी 14 कोटीपर्यंत असलेले प्रतिष्ठान आहे, ठराविक मंदिर आहेत महाराष्ट्रामध्ये. मोठा सोहळा झाला, भगवान परमात्मा अंकित आहेत. तिथे इंद्र नाही, तिथे चंद्र नाही, तिथे कुबेर नाही, प्रत्यक्ष परमात्मा आहेत. आणि परमात्मा समवेत अर्धांगी लक्ष्मी आहेत, रुक्मिणी माता आहेत. आणि ज्यांच्या आधारे आहेत ते नामस्मरण, या नामाच्या आधारे भगवान या ठिकाणी काय आहेत, प्रतिष्ठित आहेत. आणि नामाशिवाय देव नाही आणि देवाशिवाय नाम नाही. त्या नामाचा अधिकार परमात्म्याला सुद्धा कळाला नाही. आणि म्हणून भगवंताने त्या नामाचा अंगीकार केला की माझ्या नामाचं महत्त्व हे मला कळालं नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझन कळे मेघ श्यामा, तुझन कळे मेघ श्यामा. तुझ्या नामाचा महिमा
तुझ न कळे मेघ श्यामा नकडे मेघ श्यामा तुझ न ईश्वराला सुद्धा माझ्या नामामध्ये किती मोठी ताकद आहे हे कळालेलं नाही. तुम्हाला चरित्र माहिती आहे. भगवंताने स्वतःचं महत्त्व पटण्याकरता, सामर्थ्य किती करण्याकरता समुद्रामध्ये, पाण्यामध्ये, गंगेमध्ये काय टाकलेलं आहे? दगड टाकलेला आहे. त्याच्यावरती राम शब्द लिहिलेला आहे. ऐक नाही, इतिहास माहिती आहे. प्रभूचं महत्त्व देवाला कळालं नाही. तसं मनुष्य जीवनामध्ये आपण किती मोठे आहोत याचं महत्त्व ज्या लोकांना कळत नाही तो मनुष्य मोठा. नाहीतर आमच्याकडे थोडं असते हो, पण आमची ॲडव्हर्टाईज करण्याकरता आम्ही किती 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 प्रकारचा प्रचार करतो. वास्तविक काही नाही जीवनामध्ये. पण ज्यांच्याकडे आहेत त्यांचं महत्त्व त्यांना वाटत नाही. आणि ते लोक जगामध्ये, त्रैलोक्यामध्ये कोण आहेत? श्रेष्ठ आहेत. संतांना संतत्वचा मोठेपणा नाही, देवाला त्याच्या मोठेपणाचा अभिमान नाही. आणि म्हणून ज्यांना आपला स्वतःचा मोठा अभिमान नाही ते त्रैलोक्यामध्ये मोठे झाले आहेत. म्हणून भगवान कसा आहे? मोठा आहे. संत कसे आहेत? मोठे. तुका आकाशा एवढा. आकाशा एवढी उपमा दिली तुकोबारायांना. कारण आकाश हे मर्यादित नाही, ते व्यापक आहेत. तसं संतांचं जीवन जे आहे ते व्यापकत्वाला प्राप्त झालेलं आहे. आणि मोठेपणा हा त्यांच्या ठिकाणी नाही. फक्त मोठेपणा त्यांनी स्वतःला केव्हा मोठे समजले की हे भगवंता, हे प्रभू, तुझी भक्ती ही आमच्याकडून होती आहे म्हणून आम्ही मोठे आहोत. आणि जीवनामध्ये मोठा तो मनुष्य आहे की ज्याचा व्यासंग मोठा आहे, ज्याची वेळकाळ ही भक्तिमार्गामध्ये आहेत, ज्याच्या दैनंदिन जीवनातील व्यवहार हा भक्तीमध्ये एकरूप झालेला आहे. असा असणारा मनुष्य हा जीवनामध्ये काय आहे? मोठा आहे. नाहीतर मोठेपणाचे पुष्कळ प्रकारच्या व्याख्या आहेत. ऐश्वर्याने मोठा आहेत मनुष्य, शेतीने मोठा आहेत, गुरढोरांनी मोठा आहेत, नावाने मोठा आहेत, कीर्तीने मोठा आहेत. म्हणून त्या मोठेपणाला विशेष महत्त्व नाही. पण साधना आपल्या जीवनामध्ये घडत असेल, ईश्वराचं अस्तित्व हे जर मनाला पटून आपण जर आपला अनमोल असणारा वेळ त्या दिवसामध्ये, आपण त्या तासामध्ये जर देत असाल तर ते जीवन फार मोठं आहे. आणि म्हणून ज्ञानोबा हे मोठे ठरले, जगद्गुरु तुकाराम महाराज हे मोठे ठरले. म्हणून संत जीवन हे फार मोठं आहे. देवाचं असणारा मोठेपणा त्याला कळाला नाही, संतांचा मोठेपणा त्यांना कळाला नाही. आणि म्हणून नामदेव महाराज म्हणतात की संतांचा असणारा मोठेपणा आम्हालाही प्राप्त व्हावा, त्यांच्या ठिकाणची असणारे जे गुण आहेत ते आम्हालाही प्राप्त व्हावे. आणि म्हणून त्याकरता नामदेव महाराज या अभंगामध्ये संत महात्म्यांच्या भेटीचा असणारा आनंद काय असतो त्याचं वर्णन करतात. संत संगतीचे काय सांगू सुख. इकडे सुख. आता सुख हा शब्द बघा, आपण जर विचार केला तर व्यवहारातला एक सुद्धा सुख शब्द आहे, परमार्थामध्ये सुद्धा सुख हा शब्द आहे. परमार्थातील जे सुख आहेत ते निष्काम सुख आहेत, आणि संसारातलं जे सुख आहे ते सकाम सुख आहेत. संसारातलं सुख पैसा दिल्याशिवाय तुम्हाला मिळणार नाही. एखादी तुम्हाला गाडी घ्यायची आहे मोठी, तुमची अपेक्षा फार मोठी आहेत की मला मोठी 40-50 लाखापर्यंत गाडी घ्यायची आहे. नुसती अपेक्षा असून काही उपयोग नाही. तुमचा खिसा भरायला असला पाहिजे, तुमच्याकडे रोख कॅश पाहिजे. तुमची अपेक्षा आहे ही गाडीची जरी असली पण तेवढं मनोबल आणि तेवढं असणारी वैभवता ही आपल्या ठिकाणी असणे आवश्यकता आहे. म्हणजे तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर तुम्हाला पैसा द्यावा लागेल. म्हणजे तुम्हाला अगोदर ते सुख प्राप्त करून घेण्याकरता तुम्हाला मोबदला द्यावा लागेल. संसारामध्ये एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस. आता हिवाळा होता, आपण गहू लावला, हरभरा लावला, आपण उत्पन्न काढलं, ते उत्पन्न मिळण्याकरता तुम्हाला स्वतःचा स्वपैसा खर्च करावा लागला, तुम्हाला मेहनत करावी लागली, तुम्हाला मजुरी द्यावी लागली, तुम्हाला प्रयत्नवादी राहावं लागलं. आणि एवढं मोठं झाल्यानंतर मनामध्ये अपेक्षा होती आणि भीती होती. अपेक्षा एवढी होती
की आम्ही मेहनतीने कमवलं, मेहनतीने माल आमच्या घरामध्ये आलेला आहे, पण अपेक्षा एवढी होती की खूप काही आम्हाला याला भाव योग्यतेचा मिळावा, ही अपेक्षा आहे. आणि भीती कोणती होती? आमच्या मालाला भाव मिळावा, आणि तो भाव नाही मिळाला तर आमचं केलेले जे कष्ट आहेत, मेहनत आहेत, ही वाया जाईल. म्हणून भगवंता नाही नफा दिला तरी चालेल, पण बाबा किमान मुदत तरी निघू दे. म्हणून जेव्हा पावसाचं वातावरण निर्माण झालं, पावसाने जेव्हा या पृथ्वीवरती पाऊस शिंपला, हरभरा वाया गेला, काही लोकांचा गहू वाया गेला, म्हणजे मेहनतीला फळ आलं नाही, भाव तर बाजूलाच राहिला. याचा अर्थ असा आहे की संसारामध्ये ते सुख तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला तो मोबदला तुम्हाला द्यावाच लागेल. आणि मोबदला दिल्यानंतर सुद्धा ते सुख तुम्हाला मिळेलच याचा भरोसा नाही. म्हणून संसारातलं सुख जे आहे ते शाश्वत सुख नाही, ते अशाश्वत सुख आहेत, ते दुःख देणारं सुख आहेत. कोणतंही सुख तुम्ही घ्या बघा, कौटुंबिक सुख घ्या, आर्थिक सुख घ्या, भौतिक सुख घ्या. तुम्हाला प्लॅट मी घेतलेला आहे, तुम्ही घर बांधलेलं आहे, त्याच्या अगोदर आपण विचार करतो अमुक अमुक क्षेत्रामध्ये, अमुक अमुक एरियामध्ये आम्हाला प्लॅट वगैरे खरेदी करायचं आहे, भूमी क्षेत्र घ्यायचं आहे. आपण शेजार पाहत असतो, शेजारची वस्ती कशी आहे, शेजारचे क्षेत्र कोणी विकत घेतलेलं आहे, शेजार कसा आहे. ते जर आपल्याच स्ववर्णाचे असतील, ते जर आपल्याच वृत्तीचे असतील, ते आपल्याच धर्माचे असतील तर मनुष्य तिथे स्वीकार करतो. आणि त्या म्हणजे स्वीकार करतो कशा करता, आम्हाला सुख मिळालं पाहिजे. म्हणून संसारामध्ये सुखाची अपेक्षा आहेत, पण ते सुख मनुष्याला मिळू शकत नाही मोबदला दिल्यानंतर सुद्धा. पण भक्तिमार्गामध्ये तुम्ही मोबदला द्या अगर नका द्या, ते सुख तुम्हाला फळ देणारच. मग ते सुख तुम्हाला पाहिजे आहेत काय? नामदेव महाराज म्हणतात असं करा, संत संगतीचे काय सांगू सुख. तुम्ही इकडे या, संतांच्या संगतीमध्ये आपलं आयुष्य आपण काय करा, तुम्ही गुजरण करा. पद आहेत की नाही कबीर महाराजांचं, संगत संतन की करले जन्म का कछु करले. संगत संतन की करले जन्म का सार्थ कछु करले. संतन की संगत संतन की जन्म का सार्थक कछु कर ले. जन्म का सार्थक कछु कर ले. जन्म का जन्म का कर ले. संगत संतन की कर ले. जन्म का सार्थक कछु कर ले. संगत संतन की कर ले. जन्म का सार्थक कछु कर ले. कर ले संगत संतन की संगत, तीन शब्द आहेत. संगत हे संगत सुखालाही प्राप्त होते आणि संगत दुःखालाही प्राप्त होते. दुर्जनाच्या संगतीमध्ये दुःख आहे. ढेकणाच्या संगे हिराजो मंगला. दुर्जन आणि सज्जन, एखादा विकारी असणारा मनुष्य, एखादा व्यसनी असणारा मनुष्य, खोटारडा बोलणारा मनुष्य, त्या संगतीमध्ये जर आपला सहवास प्राप्त झाला रे झाला की तेही गुण आपल्याला प्राप्त होत असतात. जसं उदाहरण आहे, एका राजाने 2 पोपट पाळलेले होते. प्रधानजीला सांगितलं, बाबा हे पोपटच आहेत दोन्ही. म्हणे महाराज हो सुंदर आहेत म्हणे, याच्यात चांगला पोपट कोणता आहे? म्हणे मी कसं सांगू म्हणे, दिसायला जरी सारखे असले पण चांगला काय वाईट काय हे संगतीशिवाय कळणार
नाही. मग तुम्हाला परीक्षा पाहिजे का? म्हणे हो. एक कसाईच्या घरी न्या आणि एका ब्राह्मणाच्या घरी न्या. दोन्ही पोपट, एक कसाईच्या घरी नेला, एक ब्राह्मणाच्या घरी नेला. आणि 15 दिवसाने महाराज तुम्ही माझ्याबरोबर चला, मग तुम्हाला कळेल कोणता पोपट हा विचारवंत आहे, कोणता पोपट हा संस्कारित आहे, कोणता पोपट चांगला आहे आणि कोणता पोपट वाईट आहे. 15 दिवस होऊन गेलेत, संस्कार लागले गेलेत. कसाईच्या घरामध्ये जो पोपट होता त्याला दुष्प्रवृत्तीचे संस्कार मिळाले आणि ब्राह्मणाच्या घरामध्ये जो पोपट होता त्याला सत्प्रवृत्तीचे काय मिळाले? संस्कार मिळाले. ब्राह्मण कुलामध्ये ज्या घरामध्ये तो पोपट जो होता तो वेदाचा जयघोष करू लागला, तो नामावली म्हणू लागला, तो मंत्रावली उच्चारण करू लागला, तो श्लोक म्हणू लागला. आणि कसाईच्या घरामध्ये जो पोपट होता पिंजऱ्यामध्ये तो शिवीगाळ करू लागला, तो वाईट भाषण करू लागला, तो अप्रवृत्तीचं भाषण करू लागला. राजा आणि प्रधान निघालेत आणि गेल्यानंतर त्या कसाईच्या घरी अगोदर गेलेत. आणि गेल्यानंतर पोपटाने बघितलं की राजा येतो आहेत, प्रधानजी येतो आहेत, कोणीतरी येत आहेत, यांचं स्वागत जरूर करावं. त्याने स्वागत केलं. आणि काय म्हणतो तो पोपट? यावे बिघडलेले राजे यावे, दुष्प्रवृत्तीचे राजे यावे. तुम्ही आमच्या घरी आलात, मार खाण्याकरता आलात. तुमची लायकी नाही, तुमची योग्यता नाही. तुम्हाला आता मार दिल्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला मारावं लागेल, तुम्हाला तोडावं लागेल, तुमचा शिरच्छेद करावा लागेल. तुम्ही राज्यकारभार बरोबर पाहत नाही. म्हणजे वाईट प्रवृत्तीच्या घरामध्ये दुसऱ्याविषयी वाईट चिंतनच घडत असतं, दुसरं काही त्या घरामध्ये नसतं. राजाच्या ठिकाणी क्रोध निर्माण झाला. राजा म्हणतो प्रधानजी ताबडतोब वरती जा आणि तो पोपट जो आहे त्या पोपटाचा शिरच्छेद करा. प्रधानजी म्हणतात महाराज त्यात पोपटाचा दोष नाही. तुम्ही अगोदर हा पोपट चांगला म्हटला होता 15 दिवसापूर्वी, पण आपण त्याला त्या घरामध्ये ठेवलं. त्या घरातील असणाऱ्या प्रवृत्तीचा तो दोष आहे, त्या लोकांच्या राहण्याचा तो दोष आहे, त्यांच्या गुणांचा तो दोष आहे. पोपटाचा दोष त्या ठिकाणी नाही. प्रत्येक मनुष्य हा जन्मतः चांगला आहे. जन्मतः कोणीही व्यसनी नसतो. जन्मतः कोणीही खोटं बोलत नाही. अहम म्हणजे मी, जीव ब्रह्मदेव नापराहा. प्रत्येक हा ब्रह्माचा अंश आहे. मुक्त होता परी बडे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. अर्थात मनुष्य मुक्त आहे, तो निर्लेप आहे, परंतु त्या संगतीने तो बिघडला गेला. इकडे ब्राह्मणाच्या घरामध्ये असणारा जो पोपट आहे, चला म्हणे तिथे जाऊया. तिथे आगमन झालं आणि तो पोपट उच्चारण करू लागला, या महाराज तुमच्यासारख्या राजांचे पाय आमच्या घराला लागले, आमचं घर धन्य झालं, आम्ही कृतार्थ झालो महाराज. हो, तुमचं जीवन हे फार सुंदर आहे. आणि तो मंत्रघोष करू लागला. राजाला आनंद झाला. राजा म्हणतो प्रधानजी या पोपटाचे संस्कार चांगले आहेत. प्रधानजी म्हणतो महाराज पोपटाचे संस्कार चांगले नाहीत, या घरातील लोकांचे काय आहे संस्कार चांगले आहेत आणि त्याचा परिणाम त्याचे संस्कार त्या पोपटावरती झाले. पण मोठ्यांच्या घरचे ढोरंसुद्धा चांगले बोलतात. मोठ्यांचे घरचे ढोरं स्वभावाने जे चांगले आहेत, मोठे संस्काराने जे मोठे घर आहेत, ते मोठं घरंसुद्धा कधीही खालची मान वरती करत नाही. घरामध्ये बघा माणसं आल्यानंतर काही ढोरं तर एकदमच म्हणजे असं जबरदस्तीने बघा हंबरडा फोडतात, क्रोधाने पाहतात, अंगावरती धावण्याचा प्रयत्न करतात. परंतु ज्या घरामधला जो कुलाचार आहेत, ज्या घरामध्ये रीत आहेत, पद्धत आहेत, त्या संस्काराने काही काही जे गुरुढोरे आहेत ते ढोरंसुद्धा त्या येणाऱ्या माणसाचं स्वागत करतात, त्यांच्या डोळ्यातून, त्यांच्या पाहण्यातून, त्यांच्या दृष्टिकोनातून. म्हणून हे जग जे आहेत हे संगतीने घडलेलं आहे. ब्रह्मरस करू भोजन पंगती, संताचे संगती सर्व काळ. संताच्या संगतीमध्ये सर्व काळ आम्ही ब्रह्मरसाचा भोजनाचा आनंद घेऊ. म्हणून संत संगत, संत मिळतील असं नाही. कलियुगामध्ये संत भेट दुर्लभ आहेत. खरे संत शोधूनही मिळत नाही. खरे संत मनुष्याला प्राप्त होतात तुमच्या साधनेने, तुमच्या प्रयत्नाने.
म्हणून खरे संत शोधायचे असतील तर ग्रंथ सेवा करा. ग्रंथाच्या सेवेने खऱ्या संताचा लाभ मनुष्याला प्राप्त होत असतो. पण आमची एवढी विन्मुक्ता आहे संसारामध्ये, आमचे ग्रंथ आमच्या जवळ आहेत, पण ती संगत आमच्या वृत्तीला नाही, म्हणून आम्हाला संत संगत ही भेट दुर्लभ आहे. अगोदरच मनुष्यदेह दुर्लभ, त्या मनुष्यदेहामध्ये दुर्लभता ही अगोदरच आहे. त्याचं कारण एकच आहे, दुर्लभ का म्हटलेलं आहे. मनुष्य शरीर हे दुर्लभ का म्हटलेलं आहे. आपलं जीवन हे कसं आहे, पशुसारखं आहे, पक्ष्यांसारखं आहे. आणि पशु पक्ष्यांसारखं जीवन असल्यामुळे 95% जीवन आपण संसाराला अर्पण केलेलं आहे आणि 5% जीवन आपण परमार्थाला अर्पण केलेलं आहे. दोघांची संगती जर बघितली तर तोला मोलाची संगती नाही. परंतु त्या 5% जी संगत संताची प्राप्त होते, ते 95% संगत जी आहे ते पूर्ण सुधारते, दुरुस्त होते आणि तो संसार हा सुखाचा होतो, आनंदाचा होतो. आणि म्हणून तुकोबाराने सांगितलं, बाबा संसार सोडू नका, करा कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, हे जाईल भवाश्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भवाश्रम हे कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम हो सुख होईल दुःखाचे, कामामध्ये काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, काही म्हणा. काम पूर्ण आहे 100%, पण काही म्हणा. काही म्हणण्यामध्ये काय आहे, तुकोबाराने संकोच केला. काही म्हणा राम राम, वेळ मिळाला तर राम राम म्हणा, असं म्हणतात महाराज. हो, काहीतरी करा लागपाठ, शुद्ध भाव धरा बळकट. थोडा तरी तुम्ही काय करा, भक्तिभावाचा संबंध आणा, भक्तिभावाशी थोडंफार तुम्ही निगडीत राहा. आपण म्हणतो ना, थोडा वेळ तर कीर्तनाला ये, थोडा वेळ तर काकड्याला ये, थोडा वेळ फक्त, बस. थोडं थोडं केल्यानंतर काय आहे, व्यापकता वाढत असते. संतांनी कधीही मनुष्याला 100% भक्तिमार्गाकरता वेळ दे असं नाही म्हटलं. संगत जोडण्याचा प्रयत्न करा, थोडं थोडं या, बनत बनत बन जाय, गोडी एकदम लागत नाही. सुरुवातीला लोक वारीला जातात, जोपर्यंत आपला भाग आहे, खाणं पिणं चांगलं आहे, तोपर्यंत दिंडीमध्ये राहतात. थोडासा खाण्यापिण्याचा दुष्काळ पडला की परत बिडार घेऊन घरी येतात. आणि विचारलं का रे बा परत का, नाही नाही आता आपल्यासारखा भाग खेळ राहिला नाही. अहो नाही जमत होते, नाही जमत होते, की नाही, लाल पाणी असते पूर्ण. पण आता सुधारणा होऊन गेल्या, अरे भाऊ आता जेवणाच्या सुधारणा होऊन गेल्या. दिंड्या म्हटल्यानंतर तुम्हाला अनुभव आहे, कशा दिंड्या राहायच्या बा. हे थोडीशी डाळ एकीकडे, ते पाणी एकीकडे. देणारा मनोभावाने देतो, पण खाणारा मात्र तिरस्काराने पाहतो. नंतर कुठून फसली वारीला आलो तर. घरची आठवण येते हो, त्या घरच्या जेवणाची आठवण येते, घरच्या झोपेची आठवण येते, घरच्या वैभवाची आठवण येते. पण ज्याला आठवण येते हे भगवंत त्याची कसोटी पाहतो, की हा घरोघर घरी जातो का न जातो. आणि ते दुःख त्याने सहन केलं. 2-3 दिवस त्रास होतो, चालण्याचा 2-3 दिवस त्रास होतो, गैरसोयीचा त्रास होतो, पण एकदा तो रंगला या रंगी, रंगला या रंगी, हे तुका विठ्ठल सर्वांगी, तुका विठ्ठल सर्वांगी,
रंगलाया रंगी तुका विठ्ठल. सर्वांगी नास्तिक असणारा मनुष्य, दुःख सहन करणारा मनुष्य, संसारातील असणारा मनुष्य, सुरुवातीला त्याला त्रास होतो दिंडीमध्ये, पण एकदाचा त्या संगतीत तो रंगला. पडिले वळण इंद्रिया सकळा भावतो निराळा. मग त्या इंद्रियांना वळण लागलं जातं आणि त्या संगतीमध्ये ते संत त्याला कधीही असं म्हणत नाही घरी जा, त्याला असं म्हणत नाही बाबा तुझ्याने वारी होणार नाही, तू थकशील, पुढे याच्यापेक्षा तुला त्रास होईल, असं संत सांगत नाही. वारकरी म्हणतात अरे चल बाबा, बरवी ही वेळ सापडली संधी. पुढचं वर्ष कोणी पाहिलं आहे? याची देही याची डोळा, याच जन्मामध्ये वारी होऊ शकेल आणि म्हणून तुला वारीला यावं लागेल. काळजी करू नको, तू थकलास तर आम्ही तुला साथ सोडणार नाही तुझी, तुला आम्ही बरोबर व्यवस्थित घेऊन जाऊ, तुला ट्रॅक्टरमध्ये बसवू, पण चल. त्याला प्रोत्साहन देतात आणि तो म्हणतो मग मी ट्रॅक्टरमध्ये कशाला बसू. बघा, मनुष्याचं मनोधैर्य आपण जर परमार्थामध्ये वाढवलं तर त्याला म्हणावी संगत. आणि परमार्थामध्ये राहून, संगतीत राहून जर आपण एकमेकाचे पाय खाली ओढण्याचा प्रयत्न केला तर मात्र ती संगत म्हणता येत. त्यापेक्षा मग सांसारिक लोकांमध्ये राहिलेलं बरं, पण परमार्थिक लोकांमध्ये न राहिलेलं बरं. म्हणून संगत ही संताची असावी, संगत ही वारकऱ्यांची असावी आणि त्या संगतीचा परिणाम असा असावा की बिघडलेला हा दुरुस्त व्हावा. ज्याचे विचार खराब आहेत, जो संसारातून भक्तीत आलेला आहे आणि म्हणून त्या मनुष्याचा जीवनातील असणारा परमार्थ त्या संगतीने त्याला प्राप्त होत असतो. म्हणून नामदेवराय म्हणतात की अशा प्रकारे त्या वैभवाचा, त्या संगतीचा मी अलभ्य लाभ घेतला. मला ज्ञानोबारायांसारखे असणारे मित्र मिळाले, मला संत मिळाले आणि त्या संगतीमध्ये भगवंताची प्रार्थना करून आज्ञा घेऊन आम्ही तीर्थयात्रेला निघालो. आम्ही भारत भ्रमण केलं, तीर्थयात्रा केली आणि त्या तीर्थयात्रेचा अनुभव काय ते नामदेव महाराज अवचनीय असणाऱ्या त्या सुखाच्या माध्यमातून पहिल्या चरणात सांगतात. संत संगतीचे काय सांगू संत 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 संगतीचे काय सांगू सुख. प्रश्न आहे, काय सांगू सुख? त्याचे आम्ही मोजमाप करू शकत नाही, अनिर्वचनीय. प्रत्यक्ष ते सुख कसं आहे ते आम्ही सांगू शकत नाही, कारण काही काही गोष्टी या अनुभवाने सिद्ध करायच्या असतात. साखर साखर म्हटल्याने साखर नाही मिळणार, ते साखर तुम्हाला हातावरती घ्यावी लागेल, ती जिभेवरती ठेवावी लागेल, तेव्हा तुम्हाला त्याचा अनुभव सांगता येईल. अनुभव म्हणजे काय आहे? एक जागृतीचं केंद्र आहे, ते या जगात सांगत असे. काही वेळेस अनुभवाचा त्याग करावा लागतो एखादा मनुष्य दुरुस्त करायचा असेल तर. जसं नाथबाबांकडे एक माता मुलाला घेऊन आले आणि सांगितलं, महाराज माझा मुलगा गोड जास्त खातो हो, काहीतरी तुम्ही प्रयोग करा, काहीतरी याला तुम्ही अद्दल घडवा, सांगा याला, काहीतरी ऐकत नाही. हा महाराज म्हणतात आता नुसतं सांगितल्याने वागणार नाही, ज्याला जे आवडते ते मलाही आवडते,
मग मला त्याचा त्याग करावा लागेल. अर्थात त्या मुलाचा त्याग करण्याकरता, त्याला गुळापासून दूर राहण्याकरता एकनाथ महाराजांनी गुळ खाणंच बंद केला. आणि जेव्हा महाराज परिपूर्ण ती वासना निर्मुक्त झालेत, तेव्हा त्या मुलाला सांगितलं, उपदेश केला, बाबा बेटा गुळ खायचा नाही. गुळ खाल्ल्यानंतर कृमी कीटक हे पोटामध्ये होतात, त्रास होतो, जास्त गोड खायचं नाही आणि एकदमही सोडायचं नाही. तो जर जास्त गोड खात असेल तर थोडा थोडा खायचा. मुलाने ऐकलं. मग ऐकलं कशामुळे? महाराजांना अगोदर तसं वागावं लागलं, अनुभव घ्यावा लागला, तसं बनावं लागलं, त्याग करावा लागला आणि त्याचा परिणाम त्या मुलाच्या वृत्तीवरती परिणाम झाला. तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. म्हणून त्यांनी जीवनातले अनुभव काही लोकांकरता नष्ट केलेत. त्या असणाऱ्या त्रयत्रय पुरुषाच्या मुलीचं लग्न होण्याकरता पैशांची गरज भासली आणि म्हणून शत्रू लोकांनी नाथबाबांकडे पाठवलं की जर बाबांना जर तू क्रोध निर्माण केलास ना, तुला मी 500 रुपये देऊ. त्याने अनेक प्रकारचे प्रयोग केले घरामध्ये, पण बाबांवरती काही परिणाम झालेला नाही. शेवटी बाबा म्हणतात, का रे बाबा एवढं कशा करता? म्हणे महाराज माझ्या मुलीचं लग्न आहे हो, माझी परिस्थिती तशी नाही, 500 रुपये करता मी तुमच्याकडे आलो, पण मला या लोकांनी असा असा मार्ग दाखितला महाराज. महाराज म्हटलं, मलाच सांगितलं असतो अगोदर तुला पैसे मी दिले असते, पण घाबरू नको म्हणायचं, तुझी मेहनत वाया जाणार नाही. महाराजांनी काय केलं? नसलेला क्रोध, नसलेला राग निर्माण केला आणि सांगितलं, मी पुढे, तू पुढे धावायचं, मी तुझ्या मागे धावणार, तुझ्यावरती क्रोध करणार, राग करणार, आणि तू फक्त एकच म्हणायचं, मला वाचवा हो, मला वाचवा, महाराज मला मारतायत, मला वाचवा. आणि त्यांच्या समोरून तू जायचं आणि मोठ्याने आरोडी मारायची. बस. काही वेळेस त्यांनी अनुभवाचा त्याग केला, काही वेळेस नसलेला अनुभव त्यांनी वृत्तीमध्ये निर्माण केला. म्हणजे अनुभवाच्या पलीकडचे कोण आहेत? संत आहेत. सुख त्यांच्या जीवनामध्ये आहेतच, पण अजूनही काही सुख जीवनामध्ये त्यागण्याकरता, प्राप्त करून घेण्याकरता त्यांना मनुष्य जन्माला यावं लागत असतं. आणि मनुष्य जन्माला आल्यानंतर ते सुख निर्माण करत असतात आणि बारीक बारीक गोष्टीमध्ये त्यांच्या जीवनात सुख. मंबाजी बाबांनी त्रास दिला, त्याच्यामागे मोठं सुख होतं महाराजांना, भयंकर सुख होतं. तुम्ही म्हणाल सुख कसं त्यांना मिळालं? अर्थात एक संदेश, एक इतिहास आणि एक ब्रीद त्यांना ठरवायचं होतं की मंबाजी महाबुवासारखे महान वृत्तीचे पापिष्ट माणसंसुद्धा संत महात्म्यांच्या संगती आल्यानंतर ते पश्चाताप दग्ध होतात, असा त्यांना जगाला अनुभव दाखवून द्यायचा होता. आणि म्हणून मंबाजी बुवा शेवटी पश्चाताप करतात, शेवटी त्यांना नमस्कार करतात. रामेश्वर भट्ट षडशास्त्र ग्रंथांमध्ये निपुण होते, दशग्रंथी होते. तोही अनुभव जगाला दिला की एवढे मोठे विद्वान माणसं, पण शेवटी महाराजांच्या आचरणाने, महाराजांच्या वागण्याने रामेश्वर भट्टसुद्धा शरण आलेत आणि ब्रह्म तुलने ब्रह्म तुकारामा स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. अर्थात रामेश्वर भट्टांना तसा अनुभव प्राप्त करून दिला. मग रामेश्वर भट्ट आणि तुकोबारांचा जो संवाद आहे, त्या संवादामागे सुख आहेत. सुरुवातीला वैर भावना आहे, नंतर द्वेष भावना आहेत आणि त्यानंतर सुख भावना आहे. म्हणजे सुख डायरेक्ट मिळत नाही मनुष्याला. वैर, द्वेष, मदमत्सर या अशा सर्व घटनेतून शेवटी सुखाचा लाभ मनुष्याला
प्राप्त होत असतो. नाही काय? पण संतांना अगोदर दुःख झालं, त्रास झाला, अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं आणि मग नंतर त्यांना सुखाचा महाप्रसाद शेवटी प्राप्त झाला. सुख नाही कोठे आलिया संसारा. संसारात तर सुखच नाही, एक सुखाचा भ्रम आहे, एक भ्रमाचा भोपळा येतो. मनात कल्पना येतात, मनामध्ये प्लॅन आपण आखतो यशस्वी कार्य होण्याकरता, पण ते कार्य शेवटपर्यंत आपल्या तडीला जाईल याचा भरोसा नाही. तुका म्हणे येथे काही संदेह नाही भरवसा, क्षणभंगूर नाही भरवसा. आभारे सावध थोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोड आहे थोडसा गा, राम राम स्मरा आधी, राम राम. क्षणभंगुर नाही भरोसा. या 4 दिवसात 3 लोक अटॅकनं वारले बिवऱ्यामध्ये, 65 वर्षाचे. क्षणभंगुर नाही भरोसा. एक झाला की एक, एक झाला की एक, एक झाला की एक. सत्र का लागलं असं? सर्वांचा आपण भरोसा करू शकतो काही गोष्टीचा, पण आयुष्याचा भरोसा करू शकत नाही. नाही, त्याचा अनुमानही करता येत नाही. संसार हा भरवशाचा नाही, तो दिखाऊ संसार आहे. न झाला प्रपंच आहे परब्रह्म, तो नाहीच आहे. मायाजळ, पामरता, विषयता, अज्ञान, वृत्तीचा अभाव, इंद्रियांचे दोष, मनाचे दोष हे जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस संसारामध्ये मनुष्याला दुःख हे प्राप्त होत असते. नाहीतर संसारात दुःखमय नाहीच. संसार दुःखमय नाहीच. ज्ञानोबाराने सांगितलं की नाही, संसार आम्ही ईश्वराला जवळ केलं. आजी संसार सफळ झाला गे मा, तो सफल म्हटलंय. अवघाची संसार सुखाचा, तो सुखाचाच करेन. त्या संसारातील असणारे विकार आहेत, त्या विकारांवरती मी काय करेल? आक्रमण करेल. ते विकार मी पूर्ण नष्ट करेल आणि विकारामध्ये त्या विकारांना मी काय करेल? विकारमुक्त करून त्यांना मी ईश्वरमय बनवेल. म्हणून काम हा जगद्गुरु तुकोबारायांचा निर्विकार झाला. जाईव तो माये न करी सायास, आम्ही विष्णुदास. तुका म्हणे तुझं पाहिजे प्रकार नको आम्हाला काम. क्रोध, क्रोधांवरती विजय, निर्विकार क्रोध केला. लोभ, नजरांना परत पाठवला, निर्विकार लोभ केला. लोकांच्या फार अशा विस्कळीत आणि भयंकर विचित्र भावना आहेत. लोक म्हणतात महाराज संतांनी परत जन्माला यावं आणि लोकांचं कल्याण करावं, उद्धार करावा. राजे तुम्ही जन्माला या, तुम्ही जन्माला का बरं जन्माला या? या तुमच्या जीवनामध्ये येऊन त्यांचे जीवन बर्बाद करा, का बरं जन्माला या? नाही जन्माला येणार ते आता. याचा अर्थ असा आहे की थोर पुरुषांनी, थोर संतांनी जो इतिहास लिहिलेला आहे, जे ग्रंथ संपदा, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, सरोजिनी देवी नायडू, राजाराम मोहन राय, हे जे मोठमोठे थोर पुरुष, थोरांची ओळख. आता थोरांची ओळख म्हणजे काय, मुलांनाही नावं माहिती नाही. पूर्वी इतिहासामध्ये असे मस्त धडे राहायचे. पूर्वी कोणी कोणतं कार्य केलं, कोणी कोणतं कार्य केलं. स्वामी विवेकानंद म्हणजे काय, आजच्या मुलाला विचारलं तर मला माहिती नाही, मला माहिती नाही. म्हणजे इतिहासातली जी काही आवृत्ती तत्कालीन होती ती आता नाही. म्हणून थोरांच्या इतिहास, थोरांची ओळख यांचा मुलांना विसर पडलेला आहे.
मोबाईलच्या असणाऱ्या सादृश्य जीवनामध्ये त्यांच्या मेंदूवरती विपरीत परिणाम झालेला आहे. मोठ्यांचा अनादर त्या मोबाईलच्या माध्यमातून होतो आहे. ज्या शब्द प्रणवालीने एका शब्दात जो मुलगा आज्ञा पाळायचा त्याच मुलाला आता 10 वेळा सांगावं लागत आहेत. हे दुष्परिणाम आहेत. जेवढं तुम्ही वाचन कराल, जेवढा तुम्ही अभ्यास कराल, तेवढा अभ्यास जास्त होईल. कोण म्हणते की मोबाईलमुळे मनुष्याची बुद्धी सतेज होते आणि अभ्यास चांगला होतो. हे साफ चुकीचं आहे. हे साफ चुकीचं आहे. ते म्हणतात ना, उथळ पाण्याला खळखळाट फार. मोबाईलमधील क्लिपा, मोबाईलमधील व्याख्यान, मोबाईलमधील असलेला अनुभव तुम्ही पाठ करून तुम्ही लोकांना बोलवू शकाल, परंतु ते बोल तुमच्या हृदयाच्या वृत्तीमध्ये नाही अंतःकरणात जाणार. तुमच्या वृत्तीला समाधानच मिळणार नाही. समाधान वृत्तीकरता, आनंद मिळण्याकरता तुम्हाला अभ्यासच करावा लागेल. अभ्यासा वाचून काही आणि सर्वता काहीचे नाही. म्हणून विज्ञान, त्याचा तुम्ही अभ्यास करा. शास्त्र, याचा अभ्यास करा. त्याच्यामध्ये सुख आहेत, त्याच्यामध्ये आनंद आहेत. हरीश भाऊ आता नवीन नवीन कीर्तनकारांना आम्ही तोंडावर बोलतो, या तुम्ही क्लिपा तयार करून ते ॲडव्हर्टाईज, ते मोबाईलमधले काही तुम्ही महत्त्वाचे पॉईंट रचून तुम्ही लोकांना सांगता. चांगली गोष्ट आहे. पण त्या संदर्भामध्ये त्या विषयाला धरून काहीतरी ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या याचाही संदर्भ जोडा. म्हणे महाराज ते पाठ करायला वेळ लागतो ना हो. मग 5 ओव्या पाठ करायला तुम्हाला वेळ लागतो, याचा अर्थ असा आहे की ते ज्ञान तुमचं वरवरचं आहे. ते मिळवू नका ते ज्ञान. जेवढं ज्ञान तुम्हाला त्या ओव्या पाठ करण्यामध्ये मिळेल, 5 श्लोक पाठ करण्यामुळे मिळेल, तेवढं तुम्हाला ते क्लिप पाठ केल्याने मिळू शकत नाही. आणि डबिंग आहे, हे डबिंग, एकमेकाचे ट्रान्सलेशन करणं, डबिंग करणं हे तात्पुरतं आहे. स्वप्रयत्नाने, स्वतःच्या असणाऱ्या अनुभवाने, जसं आपली भाषा असेल त्या भाषेत आपण व्याख्यान करावं, त्या भाषेत आपण आपला अभ्यास करावा आणि त्या भाषेमध्ये आपण आपली उत्तीर्णता दाखवावी. त्याच्यातच मोठेपणा आहेत. पण तो अंतरंग हे बदललं गेलं, तो भेद बदलला गेला. आणि आता कसं झालेलं आहे, आयतं ज्ञान. आणि आयतं ज्ञान हे कधीही मनुष्याला शाश्वत सुखापर्यंत नेऊ शकत नाही. मग ते म्हणायचे ना पूर्वी, म्हण उथळ पाण्याला खळखळाट फार. तसं हे उथळ पाणी आहेत बघा. कालांतराने वय झाल्यानंतर मनुष्याला कळतं की नाही, आज जर मी पाठांतर केलं असतं तर फार याला उपयोगाला आलं असतं. म्हणून जसं विद्यार्थी म्हटल्यानंतर विद्यार्थ्याला पाठांतर करणे फार गरजेचं आहे. भगवंताने तुम्हाला बुद्धी दिली, ती पाठांतर करण्याकरता दिली. गाथा पाठ करावा. टाळकरी मंडळी असते की नाही, आता टाळकरी मंडळींनी काय मालिका पाठ करावी. किशोर हो, मालिका पाठ केल्यानंतर काय आहे, त्याचा लाभ सर्वांना प्राप्त होतो. पूर्ण गीता, पूर्ण मालिका, पूर्ण गाथा, पूर्ण ज्ञानेश्वरी या ग्रंथाची सेवा या जन्मात जर घडली गेली तर ते सुख तुम्हाला याच जन्मामध्ये मिळू शकेल. सुखाचा मार्ग त्याला म्हणतात की संतांचं वाङ्मय मुखोद्गत करणे म्हणजे काय आहे, ते सुखाचा प्रकार आहे. म्हणून असे काही ठराविक गाव आहेत, तुमचं गाव आहेत, भालोद आहेत, रोजोदा आहेत, की त्यांच्या ओव्या पाठ आहेत, श्लोक पाठ आहेत. मागे महाराज बसले, चक्रधर महाराज, गीतेची सेवा, पूर्ण गीता मुखोद्गत आहेत. गीता 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 वाचे जी म्हणती, नाही पुनरावृत्ती, नित्यनेम वाचे वदता अक्षरे, भव सिंधू तरे अर्धक्षणी, एका जनार्दनी जयाचा हा नेम, तया पुरुषोत्तम न विसंबे. अक्षर सेवा करा, अक्षराची घोकमपट्टी करा. ते अक्षराची सेवा आणि अक्षराची घोकमपट्टी केल्यानंतर अक्षर कृपा होते. कारण ते अक्षर म्हणजे सामान्य नाही, ते संतांच्या मुखातून बाहेर आलेले काय आहेत, शब्द आहेत. आणि त्याची सेवा घडल्यानंतर ते सुख मनुष्याला प्राप्त होत असते. आणि म्हणून महाराज म्हणतात, काय सांगू सुख? मी प्रश्न करतो तुम्हाला, सांगू तरी काय सुख तुम्हाला? तर तुम्ही असं करा, तुम्ही त्या संगतीमध्ये राहा आणि संगतीमध्ये राहिल्यानंतर तो मनुष्य कसा आहे त्याचा अनुभव तुम्हाला येईल. तो परिवार कसा आहे त्याचा अनुभव तुम्हाला येईल.
जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत मनामध्ये प्रसन्नता असते. एकदा लग्न झालं की साशंकता निर्माण होते. आता लग्न झालं आहे, परिवारातील सदस्य कसे असतील, ज्याच्याशी आयुष्याची गाठ जोडली आहे. लग्नाच्या अगोदर त्याचा स्वभाव वेगळा होता, पण आता लग्न झाल्यानंतर स्वभावामध्ये बदल झाला, साशंकता निर्माण झाली. म्हणजे जो अनुभव आहे तो अनुभव हा संगतीने प्राप्त होत असतो. म्हणून संगत ही संताची संगत जी आहे ती कधीही वाया जाऊ शकत नाही. महाराज म्हणतात, आपणा पारिखे नाही तेथे. आम्ही तुम्हाला काय सांगू शकणार? आम्ही प्रत्यक्ष संगतीमध्ये राहिलो. संगत करायला सांगतात. हरिपाठामध्ये प्रमाण आहे ना, पहिला शेवटून दुसरा क्रमांकाचा अभंग, विष्णुविना जप, त्याच्या अगोदरचा अभंग, संताचे संगती मार्ग गती, संगती मनोमार्ग गती, आकडावा श्रीपती येणे पंथे हो, आकडावा श्रीपती येणे पंथे, हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा, संताचे संगती संगती पंथे आकडावा श्रीपती येणे पंथे, आकडावा श्रीपती येणे पंथे. श्रीपती येणे पंथे कोणाच्या? संताचे संगती. म्हणजे इथे संताची संगत सांगितलेली आहे की त्या संगतीनेच तुम्हाला तो श्रीपती नाम परमात्मा तुम्हाला तो प्राप्त होईल, त्याशिवाय नाही. तसं मग देव नाही मिळाला, पण त्या देवाच्या नामाच्या सान्निध्याने, त्या संगतीने. म्हणून आपण म्हणतो ना, मंत्र म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, करी पापा निर्मळू, विठ्ठल हा चित्ती गोड लागे गाता गीते, आम्हा विठ्ठल जीवन काळची पुढिया धन, विठ्ठल विठ्ठल वाणी अमृत हे संजीवनी. नामाचा अंगीकार ज्याने केला त्या नामाचा असणारा एक सुदृश्य असणारा भाव भगवान कृष्ण परमात्मा त्या भक्ताला साथ देतात. द्रौपदीचा विश्वास नामावरती नव्हता. अगोदर प्रसंग बिकट आला, आपल्या शूरवीर असणारे जे पती आहेत त्यांच्यावरती होता. पण जेव्हा त्यांचा विश्वास डगमगला की नाही, आता काही नाही, आता अर्थहीन असणारे यांचं जीवन आहेत, त्यापेक्षा कोणीतरी एक परमात्मा आहेत, एक भगवान आहेत, तोच माझं रक्षण करेल. आणि धावा केला. कोठे गुंतलासी द्वारकेच्याला, वेळ का सखया, कृष्ण 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 चक्रधारी, कृष्ण 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 शोक दुःख हारी, कृष्ण 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 चक्रधारी, कृष्ण 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 दुःख हारी, कृष्ण 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 चक्रधारी, कृष्ण 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 शोक दुःख हारी, चक्रधारी, कृष्ण 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 शोक दुःख, कृष्ण 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 चक्रधारी, कृष्ण 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 शोक दुःख हारी, कृष्ण 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 चक्रधारी, कृष्ण 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 शोक दुःख, शोक दुःख हारी, शोक दुःख हारी,
कृष्ण 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 चक्रधारी कृष्ण 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 शोक दुःख हारी चक्रधारी कृष्ण 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 शोकधारी। हे चक्रधारी, हे परमात्मा, जे माझ्यावरती आज संकट निर्माण झालं आहे, तो मोह शोक दुःख हरण करणारा कोण आहे? तू आहे. बस तुका म्हणे भार घातली आवरी होईल कैवारी नारायण. अर्थात भगवान परमात्मा त्याचं ते द्योतक आहे. परित्राणाय साधूना विनाशायच धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. 10 तारखेला परमात्मा जन्माला येणार आहे. जे धर्मजात आघवे युगायुगी म्या रक्षावे ऐसा उगु हा स्वभावे आद्य जाणे ते वेळी आपुल्याचे कैवारे मी साकार होऊनी अवतरे. भगवान म्हणतात मी साकार होतो, मी सगुण होतो, मायेच्या आश्रित शरीर निर्माण करतो आणि या पृथ्वीवरती मी अवतार घेत असतो. म्हणून देवाचा अवतार आहे, ईश्वराचा अवतार आहे. दुःखरूपी संसारामध्ये भगवंत आगमन करतात आणि आल्यानंतर मात्र नमे पार्थास्ते कर्तव्यम त्रेषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यम वर्त एवच कर्मणी. हे अर्जुना, मी जरी भगवान असलो, साक्षात परब्रह्म जरी असलो, पण जेव्हा मी मायेच्या आश्रित अवतार घेतो ना, तेव्हा मला सुद्धा कर्म हे करावं लागतं. मीही कर्म करतो, जसा मनुष्य कर्म करतो तसं मलाही करावं लागत असतं. आणि म्हणून भगवंताने कर्म केलेत आणि कर्मामध्येच कर्म हाच पुरुषार्थ आहे, कर्म हाच परमार्थ आहे, कर्म हीच भक्ती आहे आणि कर्म हीच काय आहे? पूजा आहे. म्हणून कर्म हाच स्वधर्म आहे. म्हणून कर्मे ईशु बजावा. कर्मामध्येच ईश्वराचं अस्तित्व, कर्मामध्येच देवाची पूजा. तो कर्म करी सकळे परी कर्मबंधनाकडे. तो कर्मामध्ये राहतो पण कर्मबंधन मात्र तो स्वीकारत नाही. त्याला म्हणावा संन्यासी. म्हणून कर्मसन्यास सांगितला गेला 5व्या अध्यायामध्ये. म्हणून जगद्गुरू नामदेव महाराज म्हणतात, मला सुख हे मिळालं बरं का संताच्या संगतीमध्ये. त्याचं वर्णन मी काय सांगू, आपणा पारिख हे नाही तेथे. पण तुम्हाला एक सांगतो, ज्यांच्या संगतीमुळे मला सुख प्राप्त झालं, ती संगत थोरांची मला मिळाली, साधुत्वाची मिळाली, ढोंगी संताची नाही मिळाली, खऱ्या साधूची संगत मला मिळाली. आणि म्हणून मी आवर्जून सांगतो की या कलियुगामध्ये साधू मोठे आहेत, साधू देवापेक्षा मोठे आहेत, साधू देवापेक्षा मोठे आहेत दुसऱ्या चरणात. साधू थोर दाना, साधू थोर दाना, साधू थोर हो साधू थोर दाना, साधू थोर दाना, साधू थोर दाना, साधू थोर साधू थोर
साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. कलियुग वाईट नाही, कलियुगातील साधू वाईट नाही, फक्त संगत चांगली मिळाली नाही म्हणून कलियुग वाईट आणि कलियुगातील साधू वाईट असं त्याचं एक नियमावली बांधली गेली. कलियुगासारखं कोणतंच युग नाही. कृतयध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतम अखेही द्वापारे परिचर्या कलौ तद हरी कीर्तनात. कलियुगा माझी तेने नारायण देईल भेटे. ईश्वराच्या प्राप्तीकरता कीर्तन हेच माध्यम आहेत. फक्त त्यात सात्विकता असावी. कीर्तनामध्ये अभ्यास, कीर्तनामध्ये व्यासंग, कीर्तनामध्ये सात्विकता, गीता ज्ञानेश्वरी भागवत यांचं असणारी संगती महत्त्वाची असते. आणि म्हणून कीर्तनाची गोडी देव निवडी आपण. कलियुग चांगला आहे म्हणून कलियुगामध्ये भगवंताची भेट लवकर आहे. गात जागा प्रेम मागा विठ्ठला. तेथे असे देव उभा कैसी समचरणाची रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत. बघा कीर्तनामध्ये वाईटने सांगितलं ते माध्यम आहेत. ईश्वर प्राप्तीचं काय ते माध्यम आहेत. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. फक्त त्याच्यामध्ये सात्विकता पाहिजे. त्याच्यामध्ये जर एक प्रकारची विलोभता आली, विलक्षणता आली, त्याच्यातलं स्वरूप जर वेगळं आलं तर कीर्तन हे कीर्तन ठरू शकत नाही. ईश्वराचा भाव ज्या कीर्तनामध्ये उद्दीपित होतो, ईश्वराचं अस्तित्व ज्या कीर्तनामध्ये निर्माण होतं, ईश्वराचं असणारी अंगातील असणारी अष्टसात्विकता जिथे निर्माण होत असते ते कीर्तन योग्य असते. आणि म्हणून नामदेव महाराज म्हणतात की कलियुग फार सुंदर आहे, वाईट नाही. कलियुगामध्ये बघा मनुष्याला स्वातंत्र्यता दिली भगवंताने. बस नामस्मरण फक्त करत राहा. नाम घेता उठाउठी होय संसाराची तुटी. सारासार विचार करा उठाउठी नाम धरा कंठी विठोबाची. नाम आणि संतांचा विश्वास नामावरती होता. हे प्रभू तुझं माझं नातं जवळचं झालं, आता मला कशाची भीती राहिलेली नाही. लगन तुमसे लगा बैठे जो होगा देखा जाएगा. तुम्हें अपना बना बैठे जो होगा देखा जाएगा. देवा माझं प्रेम हे तुझ्यावरती असू दे, तुझं प्रेम माझ्यावरती असू दे, मग मात्र जगाची भीती मात्र नाही. तुका म्हणे हास्यजन नाही कान तैठ आहे. आपण परमार्थ करावा आणि लोकांनी हसावं याचा अर्थ असा आहे, लोक जर आपल्याला हसले आपण तुळशी माळ झटकन तोडतो, फेकून देतो, कपाळाला गंध लावतो, लगेच पुसून टाकतो. का रे बाबा असं का? नाही तो हसला मला. हो लोक मला हसतात, मला नावं ठेवतात. जनाबाई मीराबाई यांना किती त्रास झाला. लोकांपासून त्रास होणारच. कभी ये ख्याल था दुनिया हमें बदनाम कर देगी. लोक आम्हाला बदनाम करतील, मनामध्ये विचार दुष्प्रवृत्तीचे होऊ लागले, लोक नाव ठेवतील, संकोच होऊ लागला परमार्थ करत असताना. पण परिणाम काय झाला? शर्म अब बेच खा बैठे जो होगा देखा जाए. लाज भय शंका दुराविला मान. लाज, ती लाज आम्ही विकून टाकली हो देवाकरता. जसं येईल तसं म्हणावं, जसं येईल तसं नाचावं. लोकांचा छंद असतो नाव ठेवणं, आणि नाव ऐकून घेणं आपला छंद असावा. मीराबाई, जनाबाई, सखूबाई, ज्ञानोबारांच्या अंगावरती अक्षरशः माती फेकली, नावं ठेवलीत लोकांनी. लोकांची जी भावना आहेत आपल्याविषयी ती कशी का असेना तो विषय नाही, ईश्वराची भावना आपल्याविषयी कशी आहेत हा महत्त्वाचा विषय आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज, नामदेव महाराज यांच्या सहवासामध्ये ईश्वराला आनंद प्राप्त व्हायचा, देवाला आनंद प्राप्त व्हायचा, आणि भगवानसुद्धा त्यांच्याबरोबर राहू लागले. म्हणून कलियुग हे फार श्रेष्ठ आहे. साधू थोर जाणा, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये विकार नष्ट केलेले आहेत,
ते साधू आहेत. मग ते साधू असे नाहीत की जंगलात राहतात, ते घरातही राहतात, ते ग्रस्ताश्रमामध्येही राहतात. व काही काही लोकांचं जीवन एवढं शुद्ध आहे की त्या साधूंचं जीवन काय असेल. एखाद्या आश्रमामध्ये राहणारा साधू आणि एखादा संसारामध्ये राहणारा असणारा गृहस्थीसुद्धा साधूसारखं जीवन जगू शकतो. ग्रस्ताश्रमाचे नियम पालन केल्यानंतर त्याला साधुत्व हे प्राप्त होऊ शकते. पण तेवढं मात्र ब्रह्मचारी अवस्थेमध्ये सुद्धा साधू तसे नियम पालन करू शकत नाही असं आहे. म्हणून जो जो धर्म सांगितला आहे ग्रस्ताश्रमामध्ये, एखाद्या संत पुरुषाला, साधू पुरुषाला, एखाद्या वारी करणाऱ्याला, एखाद्या देवाची भक्ती करणाऱ्या मनुष्याला ज्या ज्या गोष्टीची उणीव आहे ती गोष्ट त्याला समर्पित करणे मनोभावाने, त्याचं जीवनचरित्र व्यवस्थित पाहून त्याला जर आपण ते अर्पण केलं तर जीवनामध्ये तो साधू म्हटला आहे. त्याला काय म्हटलं आहे? खरा साधू. देवाची सेवा तो करतो पण परोपकारसुद्धा करतो, त्याला काय म्हणावं? साधू. आणि ज्यांचं जीवन नुसतं देवा करतायत, भगवंता करतायत, नावडे विठ्ठला विन तुझे, देवाशिवाय ज्यांना काहीच आवडत नाही, ते सुद्धा एक प्रकारचे साधू आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार हे षडरिपू ज्याने धुवून टाकलेले आहेत, स्वच्छ केलेले आहेत, अंतःकरणातून नष्ट केलेले आहेत, त्यांना म्हणावं साधू. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. पुढे महाराज म्हणतात, या लोकांमध्ये वर्तमान कालामध्ये ते शूरवीर आहेत की ज्यांनी समभावना, दृष्टिकोन हा एक ठेवला, शरीरावरची आसक्ती नष्ट केली, शरीरावरचा असणारा अहंकार, भ्रम नष्ट केला, ते सुद्धा साधुत्वाला प्राप्त झाले. तिसऱ्या चरणात शरीराचा भ्रम नेणे कदा, इहलोकी तोची सर्वाभूती सम. ज्याने भगवंताच्या कार्याला हातभार लावला, ज्याने भगवंताच्या असणाऱ्या जीवनाला, भगवंताच्या असणाऱ्या सहवासामध्ये राहून ज्यांनी आपला हातभार लावला, ते सुद्धा कोण आहे? साधुत्व आहेत त्यांच्या ठिकाणी, म्हणून ते साधू आहेत. बघा, म्हणून आज आपल्या मंदिराची जी दशा दिसते, हे सौंदर्य प्राप्त झालं, हे अवस्था प्राप्त झाली. ज्यांनी ज्यांनी आश्रय दिला, मोलाचं दान दिलं, मोलाची किंमत दिली, आपल्या संसारामध्ये राहून 1/4 भाग ज्यांनी भगवंताच्या चरणी सतकृत्यामध्ये दान म्हणून दिला, ते साधूचं लक्षण आहे. कारण साधू त्याला म्हणतात की ज्यांची वृत्ती देवाच्या चरणाशी विन्मुख होते, त्याच्या मनामध्ये सद्भावना निर्माण होते, त्यांना साधू म्हणतात. पण सप्रेम सत्भावे हा एक प्रेमाचा संबंध आहे. म्हणून देवाविषयी असणारं प्रेम, सद्भावना ही कोणत्या ना कोणत्या रूपात तरी असावी. दानाच्या रूपात असावी, एखाद्या वास्तूच्या रूपात असावी, एखाद्या पंख्याच्या रूपाने असावी,
आणि ते आहेतच पूर्ण. कोपऱ्यातला झाडू त्याच्या रूपाने सुद्धा असावी, आहे का नाही? खुर्च्यांच्या रूपाने असावी, साधनेच्या रूपाने, अन्नदानाच्या रूपाने असावी, आहे का नाही? यजमानाच्या रूपाने असावी, आहे का नाही? या रूपाने जर कोणतीही सेवा जरी जीवना, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, कोणत्याही रूपाने जरी सेवा घडली गेली तर त्याला म्हणावं साधूचं लक्षण. कारण साधू हे देवाकरता झटतात, देवाच्या सेवेकरता राबतात आणि देवाच्या सेवेकरता उत्तीर्णता प्राप्त करून घेत नाही. पण देवा अशीच सेवा करण्याची संधी मला तू दे. आता दिलं की नाही देवाला तुम्ही, पण तरीसुद्धा मनुष्य काय म्हणतो, अशीच मला पुन्हा तुझी संधी, सेवेची संधी करण्याचा योग मला प्राप्त करून दे. पण जसं जसं बघा, देवाच्या कार्याला काही कमी पडत नाही. जसं जसं कार्य दिसेल तसं तसा समाजाचा ओघ, साधुत्वाचा ओघ त्या दिशेकडे येतो आणि ते कार्य तडीला पार पडत असते. सप्ताह होण्यापूर्वी होता की नाही विचार मनामध्ये, कसं होईल? मनात एक साशंकता होते, असं होईल का? सिद्धत्वाला जाईल का? काल्याचं कीर्तन आहे, देवा पाऊस पडेल का न पडेल सांगता येत नाही, काल्याचा भंग नको होऊ दे रे पांडुरंगा. शेवटी देवाने ते हाक ऐकले, निरभ्र आकाश करून टाकलं. म्हणून स्वच्छ भक्ती, शुद्ध केलेला परमार्थ भगवंत त्याच्यामध्ये संकट येऊ देत नाही. असो म्हणून शरीराचा भ्रम नेणे कदा, इहलोकी तोची सर्वाभूती सम, ज्याची समदृष्टी आहेत, समभावना आहेत, तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी किंवा विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे गवी असते शुनीचैव शो पाकेच पंडिता समदर्शना, हा मशको हा गजू की हा श्वपचू हा दिजू, पहिलं उतरू हे आत्मजू की पशुहीना. म्हणून अशा प्रकारे समदृष्टी, समकोण ज्यांच्या जीवनामध्ये आहेत, दृष्टीमध्ये अभेदता आहेत, दृष्टी शुद्ध आहेत, निर्मळ आहेत, कुत्र्यालाही जीव आहेत, मनुष्यालाही जीव आहेत, धर्म एक मानतो, वर्ण एक मानतो, सर्वाभूती वासुदेव हा भाव पाहतो आणि अहंकार वृत्ती नष्ट करतो. खरा तो एकची धर्म, माणसाने माणसाशी प्रेमाने जर राहावे, ही जी शिकवण मोठ्यांनी दिली त्याप्रमाणे जो राहतो त्याला समत्वाची भावना म्हणतात, त्याला म्हणतात साधू. इहलोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेणे कदा, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, कलियुगी विठोबा रखुमाई. शरीराचा भ्रम नेणे कदा. म्हणून सेवा हा धर्म आहे, सेवा हा आचार आहेत, सेवा हे प्रेम आहेत, सेवा हे जीवन आहेत. म्हणून सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निजचरणा. अशा प्रकारे सेवा हे माध्यम ठेवून आपण या मोठा सप्ताह असू द्या, 3 दिवसीय सप्ताह असू द्या, वार्षिक सप्ताह असू द्या, 1 दिवस कीर्तन असू द्या, त्याच्यामुळे अशी सेवाभाव असतो. सहकार्याशिवाय सेवाभाव, कारण प्रत्येक मनुष्य समर्थ आहे हो. परंतु मीच जरी आता काय काय ठिकाणी एकटे एकटे देणारे सुद्धा माणसं आहेत, एकटे एकटे करणारे सुद्धा परमार्थ करणारे माणसं आहेत. खर्च फक्त बोला किती काय लागेल, पण नाही, जीवनामध्ये सर्वांचं त्या ठिकाणी अनमोल असणारं एक सेवा असावी. सर्वांचं त्या ठिकाणी शिते एक एक खाती सहकार्य असावं आणि सर्वांना अधिकार समान प्राप्त व्हावा. म्हणून यारे यारे लहान थोर, याते भलती नारी नर. देव आपलाय, मंदिर आपलाय, सर्वांनी या, पवित्रता ठेवा, सेवकत्व स्वीकारा. देण्याची सक्ती नाही, भगवान जशी तुम्हाला बुद्धी देईल त्याप्रमाणे तुम्ही काय करा, मदत करा, सहकार्य करा, त्याच्याशिवाय नाही.
म्हणून अशा प्रकारे ही समभावना ही संतांची शिकवण आहेत, संत महात्म्यांची अनमोल देणगी आहेत. म्हणून या प्रकारे आजचा कार्यक्रम आहेत, आजचे कीर्तन आहेत, आजचं जे नियोजन आहेत हरिभक्तपरायण आपले नितीनजी बाणाईत यांच्याकडचं आहे. दररोजच्या पंक्ती वेगळ्या आहेत. एकमेका देवमुखी सुखे घालो हुंबरे, संतमुखी देता ग्रास, कोटी यज्ञ घडते त्यास. अनंत कोटी यज्ञाचं पुण्य संताच्या पंक्तीमध्ये प्राप्त होत असते. ब्रह्मरस करू भोजन पंगती. मग ब्रह्मरस म्हणजे नेमका काय आहे? तर ब्रह्मरसामध्ये कर्म, ज्ञान, उपासना, भक्ती या सर्वांचं मिश्रण आहे. आणि असलेलं मिश्रण त्याची संगत ही संतांना प्राप्त करून द्यायची होती. आणि म्हणून संत ब्रह्मरसाचा आनंद घेतात आणि भगवंत त्यांना स्वहस्ते निज हस्ते तो प्रसाद देत असतो. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. आणि म्हणून इहलोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेनेकदा. नामदेव महाराज म्हणतात शेवट की ज्याप्रमाणे गाईला दूध प्रमाण आहे तसं साधूला संतांना त्याचं आचरण प्रमाण आहे. शेवट सांगतात सार हे नामा म्हणे गाय दूध एक सार. हा नामा म्हणे गाय दूध एक सार. कलियुगी जाना साधू नामा म्हणे गाय दूध एक सार, साधो निरंतर वर्ते तैसा. गाय म्हटल्यानंतर दूध प्रमाण आहे. मग गाय किती सुंदर असू द्या, किती ती दिसायला सुंदर असू द्या, तिच्यामध्ये पौष्टता असावी, पण दुधाचा तिच्या ठिकाणी पत्ता नसावा. गाय धडचोडे गोमटी, परंतु पय नाही तिचे पोटी. पय म्हणजे दूध. ती दुधाच्या निराश्रित असेल तर ती काही उपयोगाची नाही. तसं साधू आहेत पण लक्षणं साधूची नाहीत, त्याला काहीच अर्थ नाही, अर्थहीन ते जीवन आहे. म्हणून साधू निरंतर वर्ते तैसा. साधूच्या जीवनामध्ये आचार, साधूच्या जीवनामध्ये प्रेम, साधूच्या जीवनामध्ये परोपकारता असे अनंत गुण आहेत. पण एक गुण जरी अंगी असला तर तोही सुद्धा कलियुगातील असणारा साधू आहे. म्हणून आपल्या ठिकाणी गुण तर आहेतच, नामस्मरण आहेतच. म्हणून असा असणारा परमात्मा फक्त त्याची सेवा घडावी. हे प्रभू, सकाळपासून तर आता संध्याकाळपर्यंत हे 12 घंटे झाले. त्या 12 घंट्यांमध्ये माझ्याकडून काही दोष घडला असेल
कारण प्रत्येकाला त्याच्या दोषाची जाणीव असते. देवा मला क्षमा कर. आज मी ना टोपल्याभर शिव्या दिल्या, टोपलंभर मी आज एखाद्याच्या कमी लेखलो, आज टोपलंभर मी वाईट निंदा केली, वाईट आचरण केलं, वाईट बोललो. आज भगवंता माझ्याकडून अपराध घडला गेला. आणि एवढं जरी प्रायश्चित्त, एवढी जरी आपल्या मनातील असणारी भावना निर्माण झाली, भगवंता पुढे आलो, नमस्कार केला, देवा मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, त्राहिमाम त्राहिमाम त्राहिमाम, प्रभू मला वाचव. बस एवढं जरी झटलं तरी भगवंत काय करतो, निर्दोष करतो आपल्याला, सदोषता ही नष्ट करून टाकत असतो. पण एवढी मनाला आमचं रिकामपण नाही. मनुष्याला देवाजवळती आपली कमीपणा, आपला उणीवपणा मांडण्याकरता सुद्धा रिकामपण नाही. भगवान म्हणतात ठीक आहे, जसं तुझं कर्म तसं मला फळ हे द्यावंच लागेल. असो म्हणून नामा म्हणे गाय दूध एक सार, साधू निरंतर वर्ते तैसा, साधू थोर जाना, साधू थोर, साधू थोर जाना कलियोगी.